काज बटन पट्टीसाठी रुंद पट्टी घ्यायची असते लुकांसाठी. हुक लुकची पट्टी बसवणार आहे आपण आता. तर ही पहिली लुकांसाठी पट्टी खालून घ्यायची असते ब्लाऊजच्या आणि एक टिप मारून परत दाबटिप टाकून आपल्याला खालून असा फोल्ड करून दाबटिप टाकून घ्यायची असते आणि दुसरा कडेला एक फोल्ड करून टिप मारून घ्यायची. 3 इंचाची रुंदी घेतली तरी चालू शकते पट्टीला आणि असा फोल्ड करून कडेने टिप मारून घ्यायचे आणि नंतर इथे फी आकारात आपल्याला मशीन वळवून आय करून घ्यायचे हुक बसवण्यासाठी. मी दोऱ्याचे किंवा हातावरचे लूक करत नाही, असेच मशीनवर करत असते. तर या पद्धतीने आपण समान अंतरावर 5 लूक करून घ्यायचे आहेत. या पट्टीवर लूक पट्टी नेहमी खालून वरती दुमडायची असते, हे लक्षात ठेवायचं आहे नवीन शिकणाऱ्यांनी. आणि या पद्धतीने आपले 5 लूक तयार झालेले आहेत. नंतर एक्स्ट्रा राहिलेलं कापड कट करून टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला हुकांची पट्टी घ्यायची आहे लावायला. क्रॉस पट्टी पण व्यवस्थित आहे का बघून एक्स्ट्रा असलेली कट करून टाकायची आणि आता हुकांची पट्टी आपल्याला ब्लाऊजच्या वरून घ्यायची आहे आणि आतल्या साईडला दुमडायची असते. तर हुकाची पट्टी ही 1.5 किंवा 2 इंच रुंदीची असली तरी चालू शकते. नंतर एक दाबटिप टाकून असा खालून एक फोल्ड करून घ्यायचा आहे आणि कडेने एक फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हुकांची पट्टी दोन्ही साईडला एक्स्ट्रा ठेवायची असते, खाली पण आणि वर पण. आणि नंतर अख्खी सगळी फोल्ड करून आतमध्ये दुमडून टिप मारून घ्यायची आहे. वरती जे एक्स्ट्रा पट्टी राहिली ती कट करायची. याच्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे लूकची पट्टी आणि हुकची पट्टी एकसारखी समान उंचीची झालेली आहे का. नसेल तर जेवढी एक्स्ट्रा असेल तेवढी कट करून टाकायची आहे. आता आपल्याला शोल्डर जोडायचे. तर शोल्डर जोडायच्या अगोदर ह्या कमरेकडचा भाग मुंड्यापर्यंत सेम उंची आहे का दोन्हीची ते बघून घ्यायचं आहे. असेल तर शोल्डर जोडून टाकायची, नसेल तर एकसारखी उंची करून दोन्ही शोल्डर जोडून टाकायचे आहेत. या साईडला पण असंच मोजून बघायचं आहे लावून दोन्ही तुकडे आणि समान असेल तर जोडून टाका, नसेल समान तर जी जास्त आहे ती थोडी कट करून घ्या. या पद्धतीने शोल्डर जोडून झाले. आता आपल्याला गोट घालायचं आहे, पायपिंग करायचं आहे गळ्याला. त्याच्यासाठी बघा आडवा कापड ठेवून तिरकस पट्ट्या अशा काढायच्या 1.5 इंचाच्या रुंदीच्या. जेवढ्या आपल्याला लागणार आहेत तेवढ्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत या पद्धतीने. आणि याच्यानंतर बघा पट्टी अशी ताणून बघायची, खेचली गेली पाहिजे, ताणली गेली पाहिजे. नंतर एक पट्टी आडवी आणि एक पट्टी उभी ठेवून असे कोपरे तयार होतात बघा. बोटाने दाखवते मी. त्या कोपऱ्यातून आपल्याला सुई टाकून टिप मारून घ्यायचे. या पद्धतीने सगळी पट्टी तयार करून घ्यायचे. या पद्धतीने सगळ्या पट्ट्या जोडून एक पट्टी तयार करून घ्यायचे. एक आडवी आणि एक उभी ठेवून या पद्धतीनेच पट्ट्यांची मांडणी करायची आणि टिप मारून घ्यायचे. आणि जे टिपच्या बाहेर एक्स्ट्रा कापड असतं ते कट करून व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे, कोपरेसुद्धा दोन्ही साईडचे. नंतर आपल्याला ब्लाऊजला जोडायची ही पट्टी. कशा पद्धतीत जोडायची ते पण सांगणार आहे मी. ब्लाऊज सुलटा ठेवायचा आहे, परत एकदा चेक करून घ्यायचं आहे समान उंची झाली का हुक लूक पट्टीची. आणि ब्लाऊज सुलटा ठेवून पट्टी उलटी घ्यायचे आणि थोडी एक्स्ट्रा म्हणजे अर्धा इंच बाहेर सोडून या चिमटीमध्ये मधोमध पकडायची, अशी दाखवते मी चित्रात तसं. आणि कडेनी पूर्ण गळ्याला अशीच प्रोसेस करायची. मध्यावर पकडायचं, खेचायचं आणि मध्यावर खेचायचे अशी. अशी सगळीकडे लावून झाली की थोडी पुढं कट करायची अशी.
त्या पद्धतीने एक्स्ट्रा कट करायची आणि नंतर पूर्ण पट्टीवर टिपवर असं नख मारून घ्यायचं. पट्टी बाहेरच्या साईडला ढकलून टिपवर नख मारायचं असं. आता एका ताईने विचारलं होतं पायपिंग करताना छोटे छोटे कट मारायचे नाही का गळ्याला, तर नाही मारायचे. आपण क्रॉसमध्ये काढलेले असते डिझाईनच्या गळ्यालाच ते कट मारावे लागतात. आता इथून पुढे ब्लाऊज परत उलटा करायचा आता आणि हे दुमड आतमध्ये घेऊन, जास्त असेल तर जरा कमी करा, असे दुमड घ्यायचे, आतमध्ये फोल्ड करायची आणि इकडून एक फोल्ड करायचा असा. आता इथे मात्र न खेचता असा फोल्ड करत टीप मारायचे आणि या कडेने टीप मारायचे, अशी इकडून टीप मारायची या कडेवर. जास्त पण कडेने नाही. हा शेवटचा फोल्ड सुद्धा असा आतमध्ये फोल्ड करायचा आणि हे जे एक्स्ट्रा दिसतंय मार्जिंग आपलं कापड ते कट करता आलं तर कट करून टाकायचंय या पद्धतीने. असं जेवढं कात्रीत बसेल तेवढं कट करून टाकायचं. नंतर असं फोल्ड करायचंय आणि ही जी टीप दिसते या टीप मधूनच सुई बरोबर गेली पाहिजे, म्हणजे एकदम परफेक्ट आपला पायपिंग होतो. गोट तयार झालेला आहे एकदम परफेक्ट फिनिशिंग मध्ये. तुमचा पण असाच गोट तयार होईल या पद्धतीने. बघा किती छान आलाय, परफेक्ट, कुठेही उलटा पडत नाही गोट, एकदम छान बसतो, एकदम सुंदर आलेला आहे गोल एकदम. या पद्धतीने तुम्ही पण गोट घालायला शिका आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.